तर राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आमचा असा प्लॅन होता की संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते सकाळपर्यंत रात्रभर गेम खेळायचं होतं, रँक पुश करायची होती. मग नंतर 8 ते 9 आम्ही गेम खेळलो. नंतर तिथून 9 वाजता आमच्या संकेत भैयाचा कॉल आला की संकेत भैया म्हणले की आपल्याला जेवायला जायचं आहे. तर तिथून गेलो आम्ही जेवण करण्यासाठी. जेवण वगैरे झाल्यानंतर असा प्लॅन ठरला की मला चॅलेंज करायचं होतं, एक की सोलो चॅलेंज, की अख्ख्या लातूरमध्ये फिरायचं. कारण का चॅलेंज मी कशासाठी करत होतो, कारण का माझ्या चॅनलवरती आता सध्यामध्ये 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर धन्यवाद यूट्यूब फॅमिली फॉर 1K सबस्क्रायबर झाल्यामुळं आम्ही चॅनलवरती नवीन कंटेंट टाकणार होतो की सोलो चॅलेंजेस करायचे होते असे आगळ्या वेगळ्या प्रकारचे. मग तिथून ते प्लॅन पण कॅन्सल झाला आमचा, नाईट आऊट करायचा सोलोचा. मग तिथून प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर सगळ्या मित्रांनी म्हणले की आज जायचं आपल्याला तुळजापूरला. तर तुळजापूरला आता निघालेलो आहोत आम्ही. बघा मित्रांनो, पोरांचं कसं असते, प्लॅन ठरवतात एक, होतंही एक आणि घडतंय दुसरंच. तर आता आम्ही जात आहोत तिकडं तुळजापूरला दर्शन घेण्यासाठी आई तुळजाभवानीचे. तर चला, तर आम्ही दाखवतो कशा प्रकारे आम्ही संध्याकाळचे आज पूर्ण नाईट तिकडंच घालणार आहोत तुळजापूरमध्ये. तर दाखवतो. तर चला, व्हिडिओला लाईक शेवटपर्यंत नक्की भावा म्हण की भावा प्लीज. अरे भावा म्हण रे भावा म्हण की. तर मित्रांनो, आता इथे पेट्रोल टाकलो आम्ही गाडीमध्ये, दोन्ही पण गाड्यामध्ये टाकलो. टाकल्या काय रे हा काय भाऊ, धन्यवाद भाऊ पेट्रोल टाकल्याबद्दल. तर चला मंडळी, आता पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे. आता निघालो होतो आम्ही तुळजापूरचं दर्शन घेण्यासाठी. चला तर मंडळी, तुळजापूर पुढं काढूच, पुढं गेल्यावर काढूच की फोटो काढूच. हे नरेश भैया आमचा, हे विशाल भैया कारनाळे, आमचे गांड दोस्त, लहानपणीपासूनचे गांड दोस्त. हे चार्जिंग नाही जरा मोबाईल मध्ये, म्हणून चार्जिंग लावला, दुसरं काय समजत आलं का झालं तुषार. अरे बाबू, अरे बाबा ती बंद कर. अरे बाबू, मग तू आलास कशाला सोबत? हा तुझा का बरं घ्यायचं नाही? हा तुझा का बरं घ्यायचं नाही? हा तर मित्रांनो, आता वाजलेत संध्याकाळचे 1 वाजलेत. आम्ही म्हणजे एकदम दमानं जायचं, काही टेन्शन नाही, चिलमध्ये जायचं एकदम 40च्या स्पीडनं. आमची संकेत भैयाची डोळ्यात झोप बघा मित्रांनो. आज ह्याला मी नाही म्हणलं तर सकाळी 8 वाजता उठलो. कारण का आम्ही गावाकडे गेलो होतो, गावाकडून येण्यासाठी याला 8 वाजता उठवतो. ह्याला बी 8 वाजता उठवतो मी. 4 वाजता झोपला काय? 4 वाजता पट्ट 4ला झोपले ना, 8 वाजता फोन लावून उठवलो आम्ही. कारण का गावाकडून लातूरला यायचं होतं. इकडे गाईज, मी तुम्हाला असं ते एकदम आशिक मध्ये तुटलेलं माणूस दाखवतो. नाही आता लावण्यात लावले भावा ये पेट्रोल पंप वाले क्या असले गाणे ऐकायला. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. नाही मग काय म्हणणार असल्या गोष्टीवरती काय म्हणणार. हे बिचार पहिल्यांदा आले, कधीच ना आमच्यासोबत. आमच्यावर मोठा आहे, आमचा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. होळी संपली तुम्हाला चला घे. जिंदगीला कंटाळून भाऊ आत्महत्या करत आहे रोडवर. पण काय करावं, नशीब एवढं गांडू आहे, एक बी गाडी घेणा गेल्या तिकडून. गाडी आली गाडी आली, उठा. तर मित्रांनो, आता इथं उजनीची बासुंदी खाण्यासाठी आलेलो आहोत आम्ही. स्पेशल बासुंदी सगळ्याला झोपवलं आहे. हो का, ह्याला बी झोपी झाली आहे, भैयाला नाही तेवढी झोप, पण मला पण असली झोपी झाली आहे की नाही काय सांगा बाबा. थोड्या वेळ बसून बासुंदी वगैरे निघणार आहोत. झोप वाटायला संख्या झोप आल्या, झोप वाटायला असं झोप आल्या का? झोप इथे 2 वेळेस बुकी लागता वाचल्या. हा म्हणजे ते बुलेट पार घालत होतास रोडच्या खाली. तर मंडळी, आता 4 वाजलेले आहेत. तर आता आलेलो आहोत आम्ही तुळजापूरमध्ये.
बघू शकता हो का असं नकापासून केसापर्यंत सगळ्याची असे ठण 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 कर लागले का हे कटाळून गेलेत हो का कदरून गेलेत सगळे बसून युट्यूबर अरे हा माणूस तर झोपा काढलेला कुठं झोपा काढला हो? हा काय बी का मतलब कुछ बी म्हणजे तुमच्याकडे प्रूफ काय तुमच्याकडे प्रूफ काय मला ते सांगा. गाडीवर डुलक्या मारल्या हा. गाडीवर डुलक्या मारल्या नाही मारायला नाही. तर मित्रांनो आता इथं हातपाय वगैरे धुवून जाणार होते तो कल्लोळामध्ये दर्शनासाठी पारशा हो गाले चल पारशा चल ढकलून कशाला. तर मित्रांनो इथं बघू शकता आरतीसाठी भरपूर लोक आलेले आहेत. आता 4 वाजलेले 4 वाजता सकाळी पहाटेची आरती होते आई तुळजाभवानीची. हे सगळे भक्तजन इथं आरतीसाठी थांबलेले आहेत इथं. आता आरती होईल काहीच वेळात. तर मित्रांनो आम्हाला वाटलं होतं की 4 वाजता आरती असेल पण ती 4 वाजताची आरती आज 1 वाजता झालेली आहे म्हणे. तर आता दर्शन घेऊन वगैरे निघणार आहोत आम्ही. तर आता दर्शनासाठी जात आहोत. तुम्ही बघितलं असाल हे इथं गर्दी असल्यानंतर इथं भावी भक्तांना थांबून घेतात रांगेमध्ये पाठवण्यासाठी. आता गर्दी नसल्याने इथं डायरेक्ट दर्शनासाठी आम्हाला जावं लागते. चला मंडळी आता दर्शनासाठी जात आहोत. नाही ते मित्रांनो आम्हाला एवढं जवळून दर्शन भेटत आहे नाहीतर आम्ही इथं मुखदर्शन घेऊनच दरवेळेस जातो बाहेर. मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके हात जोडून झाला तुम्ही. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपारणी दुर्गा क्षमा शिवा दात्रे स्वाहा सदा नमोस्तुते. हे घ्या. तेव्हा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. बोल भवानी माता की जय. हे घ्या इथं ठेवा. तुळजा भवानी माता की जय. नाव सांगा पूर्ण तुमचं. काटकर. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे अतिशय सुंदर प्रकारे मस्त. 5-10 मिनटं आम्ही आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये जातो दर्शन घेत होतो. निघालेले आहेत सगळे घराकडे. जाण्यासाठी आम्हाला 1 घंटा ते 2 घंटे लागतील. मित्रांनो या धोंड्यावरती तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलू शकता. लेफ्ट म्हणजे डावा नकार. डाव्या साईडला जर धोंडा वळाला तर नाही आणि उजव्या साईडला जर वळाला तर हो. चिंतामणी सुकनावती चिंतामणी दगड म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पण कोणती पण युद्धासाठी जात असताना ह्या चिंतामणी दगडावरती शिवाजी महाराज हात वगैरे ठेवून हे करत होते की आम्ही लढाई जिंकू शकतो का नाही म्हणून. तर मित्रांनो आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत. तर आता आम्ही आहोत टोल गेटला इथं. काय रे राम्याच्या हां आणखीन इथून आम्हाला 1 घंटा लागेल जाण्यासाठी. 1 घंटा लागते आम्हाला आणखीन जायला. नंतर इथून जाऊन आम्ही घरी तर जाणार नाही. आता मित्राच्या रूमवरती जाऊन झोपणार आहोत नंतर आमच्या विशाल भैयाच्या रूमला. मित्रांनो आता गाड्या चालून पार गाडीवर बसून ते पार कंबर वगैरे दुखत आहे. तर थोडं इथं बसलेलो आहोत आराम करून. आता 5-10 मिनिट आराम करून निघणार आहोत इथून. सगळ्या शेडवर माल पिल्यावर नरेश भाई इकडे बघ. नरेश भाई हाय ओके. तुझ्या इकडे बघ. तू विसल्या कसले लाल बुंडोळे आहे त्याचे. संख्या इकडे बघ. नाही तुला माझे कसे किती 6वा पॅक मारलास का संख्या किती पॅक मारलास. अबे घरून अचानक निघाला हा अचानक भयानक मध्ये निघाला आणि भाऊ एकटा मस्त थोडी पिढी घालून सेट फिट होऊन आलाय. नरेश भैयाने बी टी शर्ट घालून आलाय. तुषाराने तर एकदम पातळ. माझं तर बघ हो
वीसला डबल म्हण एकदा डबल. आता किती वाजलेत? 5 वाजलेत. हा जाऊ ता किती? 5:30 वाजलेत. 6:30 पर्यंत जातो. मस्त क्रीडा संकुलला 6:30 पर्यंत जातो. क्रीडा संकुलला जायचं. हा जाऊन सांग झोपायचं. सुख भेटला नाश्ता करून. का बरं? इकडे क्रीडा संकुलाला सुख भेटते. हा ते परवडतं. एक तर झोपले की उडायचं. प्लेट घ्या बघत बघत लाल करायचं तिथं. बोलत दुसऱ्याला गुची घ्यायला लागलं. पोराला काय झालं त्याने बूट काढून आणते. बूट काढून त्याला तिथं बूट काढून आणते म्हणा. जागेवर बूट काढून. याच्याकडे कोणती चप्पल आहे? क्रॉक्स लागणार त्यानं म्हणते मारायलाच का मशाच करायलाच म्हणते चपल्यानं. इथं आणल्यावर कसं महामंडळ नीट ट्यूब आहे. ते मामाला बिलाड बघालत बाबा. ते मामाला बिलाड बघालत. असले कसले आकारी का. हा ठेव ठेव ठेव. ए जाशील ट्रक खाली. ठेव पलीकड ठेव. हा तिथं ठेव. पलीकड थोडस. हा राईट. आता कोणती गाडी आली? आता कोणती बी ना गेल्या भावा गाडी. जस्ट टाइमपास. ती बॉटल. आता गाडी आलेली आहे. भावा उडो उडो. मिशन कम्प्लीट. चला हा चला क्रीडा संकुलला जायचे आणखी. चला भैया 6:30 वाजलेत. चला गुड नाईट. आता जावा झोपा घरला. नरेश भैया भेटू मग. चला संकेत भैया भेटू. हां चला जावा निघा. चला तर मित्रांनो आता घरी आलेलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.